साटवाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुक्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. पूर्वा दत्तन फोन केल्यान काय गो? नाही ग आजी. अगो पण फोन करू भय होतो. काल रात्रीच इस्पितळात गेले हत पण फोन काय नाही केल्यानी. आपण जाऊया का गो? नको, बाबांनी तुला इथेच थांबायला सांगितलंय. परत तिकडे गेलो तर वैतागतील. अगो पण गणेशाची काळजी वाटता. काय झालंय? निरिमा तू तरी घेऊन चल माका गणेशाकडे. आई, अहो तिथे दत्ता भाऊजी आहेत, अभिराम आहे, माधव आहे आणि सरिताई गेलीये. आता आणखीन तुम्ही जाऊन काय करणार? अगो पण हाय बसून मनात भलते सलते विचार येतात. पोराचा काय झाला कळणार नाही. आई, मगाशी माधवचा फोन आला होता. काय म्हणाला काका? अगं मगाशी जेव्हा फोन केला तेव्हा म्हणाला की आता इकडनं निघतोय म्हणून. कसं हा गणेश? जखम झालीये, जरा जपायला हवं. जपू गो जपू. पर झाला पोरा घरात पाठवल्याने. आता गणेशाक बघितल्याशिवाय चैन नाही पडूची माका. बाहेर आवाज येता. एली वाटतं गणेशाक घेऊन. सावकाश. माधव औषधाची पिशवी घे. हा घेतो घेतो. सावकाश. गणेशला घेऊन आले. सावकाश ये रे. ये रे गणेशा ये. ये बाबा ये माझा बाबा ये रे बाबा. बस बस आस्ते आस्ते. गणेशा, पाणी पी रे बाळा, पाणी पी. सावकाश सावकाश. गणेशा अरे काय दशा करून घेतली स्वतःशी. तरी मी तुका सांगा होते नको त्या गोष्टी करा नको. कधी ऐकला हा कुणाचा? आता केवढ्या पडलं बघितलास ना. दत्ता आता या अवस्थेत तरी त्याला ओरडू नकोस. लय दुखता काय रे? अगो एवढा लागला तर दुखताला नाही काय? याच हातावर वार केलंस तू. आरची सण सगळा सांगितल्या नामका. तो तुका घेऊक इलेलो त्याच्यासोबत इला असतास तर हा सगळा झालाच नसता. कित्या गेलोस? तुझा कळला तसा निघाला. काळजी वाटत रे तुझी. तुका कायच वाटत नाही. अरे तुका काय झालं तर माझं काय होईल? गणेशा, गणेशा
गणेशा किती लागला माझ्या पोराक. गणेशा माझ्याकडे बघ. गणेशा या बघ तुका काय जावचं नाही. मी देवाकडे प्रार्थना करतले माझं आयुष्य पण तुका लागत नाही. तसं पण माझ्या आयुष्यात काय उरला. तू काय काळजी करू नको. तुका काय जावचं नाही. काय जावचं नाही तुका. छाया त्याला आराम करू दे. कळता मका तेवढी अक्कल असा मका. त्याच्या जवळ बसलंय म्हणून ते का त्रास जावचो नाही. हो लहान असताना आजारी पडी तेव्हा मीच बसाय त्याच्या शेजारी. इजर त्याच्या औशिक. वय गे वय. पण अभिराम म्हणतो ते बरोबर आहे. गणेशला आरामाची गरज आहे. त्याला आत्ताच हॉस्पिटलमधून आणलंय. डॉक्टरांनी इंजेक्शन सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे आराम करावाच लागेल. आणि तुम्ही जर त्याच्या बाजूला बसून राहिलात तर तो शांतपणे झोपू शकणार नाही. सो प्लीज आता कोणीही रडू नका. सरिता अगं आणलंय ना आता गणेशला घरी आणि डॉक्टरांनी त्याच्यावर योग्य ती ट्रीटमेंट सुरू केली आहे. काळजी करू नकोस. सगळी औषधं वेळेवर घेतली ना की त्याला लवकर बरं वाटेल. हा औषधाने बरा होणारा नाही. सरिता अगं तुझा मुलगा आजारी आहे आणि तू अजूनही हा असा विचार करतेस. वय आरचीसाने सांगितलं होतं ना यानं या घरावरचं संकट स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलंय. त्याची यातून सुटका करू कुवाई. अगं औषधांनीच त्याला बरं वाटणार आहे. आणि नाही वाटला तर पोटचं पोरगं दगावलं तर काय नाही. ते औषध रावतात बाजूला. कोणीतरी बोल मारा काकांका बोल. माका पण तसाच वाटता. काय असात तर दूर करतील ते. ठीक आहे बोलवा. माधव तू सुद्धा. निलिमा तुझा यावर विश्वास नाहीये पण आता सध्या तरी एक आई म्हणून सरिताचा विचार कर. ओके फाईन. काय हवं ते करा. पांडू ए पांडू. काय झालं दत्ता भाऊ. गणेश इलो. हो आलाय आलाय. हा कसो हा. बरा आहे तो साहेबा. हा आता दत्ता काय म्हणतो ते नीट आहे. हा काय झालं दत्ता भाऊ. हे बघ रघु काकांकडे जाऊन त्यांना सांग बोलवला म्हणून. सांगतोय. काय सांगशील. ता सांगूचा ना ता. काय काय रघु काकांका जाऊन सांग गणेशा ट्रकला उडवलाय तो बोलवला म्हणून सांग. सांगतोय. काय विसरलंच ना मेल्या. रघु काकांकडे जा आणि त्यांना आठवणीने सांग गणेशा ट्रकान उडवल्यान. त्यांका म्हणजे रघु काकांका बोलवल्या म्हणून सांग. राहत लक्षात. गणेशा ट्रकने उडवलेला. हा तेंका म्हणजे रघु काकांका बोलवलेला. गणेशा ट्रकने उडवलेला. तेंका म्हणजे रघु काकांका बोलवलेला. गणेशाक ट्रकने उडवल्या आणि रघु काकांका बोलवलेला.
गणेशाक ट्रकने उडवल्यान रघु काकांका बोलवलेला. रघु काकांका बोलवलेला. गणेशाक ट्रकने उडवल्यान रघु काकांका बोलवलेला. गणेशाक ट्रकने उडवल्यान रघु काकांका बोलवलेला. गणेशा बाबा डोळे उघड रे. बघ सगळी जण बघतात तुका. सरिता, त्याला औषध दिलंय त्यामुळे तो गुंगीत असेल. हा हा. डॉक्टर काय म्हणाले माधव? काही नाही, एक्सरे काढले ते नॉर्मल आले. हा, डोक्याला जरा मार लागलाय त्यामुळे लक्ष ठेवायला सांगितलंय. हा, उलटी वगैरे झाली तर लगेच घेऊन या म्हणाले. अरे पण मग त्यांनी अंडर ऑब्झर्वेशन का नाही ठेवलं? ठेवणार होतो पण डिस्चार्ज घेतला. ह्या अवस्थेत डिस्चार्ज मागून घेतला? वय मी नाही ठाय त्याका ठेवलंय असतंय. अगं सरिता, डॉक्टरांच्या नजरेसमोर राहिला असता तर बरं झालं असतं ना. व्यवस्थित औषध पाणी झालं असतं त्याच्यावर. आणि शिवाय हे ड्रेसिंग पण बदलावं लागेल ना. मी करीन, सगळा करीन मी. काय आणि किती करणार आहेस तू? सगळा करीन. उपास तपास करीन, 4 माणसांका जेवूक बोलवीन, सगळा करीन. हे करून काही होत नाही ग. आता तरी हे सगळं सोड. गणेशला योग्य त्या ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्यासाठी त्याला हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागेल. नको, आता बरा. रघु काकांनो, ओ रघु काकांनो, ओ रघु काकांनो. काय पांडू शेठ, शेट काय म्हणतास माका तुम्ही? काय झालं? किती येईल? काय झाला? रघु काकांका ट्रकान उडवल्यान. तुमका बोलवलेला. तिला लक्षात, तू चल पुढे. इलाय मी येवा बोलवलेला. रघु काकांका ट्रकान उडवल्यान बोलवलेला. सांगितलंय. तुम्हाला का पटत नाहीये? गणेशचा तरी विचार करा. अहो रघु काका कसे इले नाही अजून? ते काय करणार आहेत? ते काय तर बरोबर करतील. बघा कसं उठून उभा राहत माझं गणेश. त्याच्यावर योग्य उपचार हाच पर्याय आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊया. बहिणी, खर्च किती असतं माहित आहे का? आणि एकच हॉस्पिटल हा जवळ, तो पण साधा सुद्धा नाही हा. पण पैशाची काळजी का करताय तुम्ही? आम्ही करू ना खर्च. काय नको कुणाचो पैसो. गणेश आमचा पण कोणीतरी आहे. सरिता, निलिमा बरोबर म्हणते. आपल्यामध्ये काय हिशोब ठेवायचा पैशांचा? हा, तसा नाही भाऊजी. एकदा करून नंतर बोलून पण दाखवतात माणसं. कोणी बोलून दाखवणार नाही. हे बघ सरिता, मी अजूनही सांगते, आपण गणेशला हॉस्पिटलमध्ये नेऊया. मी येते सोबत. हात जोडताय तुमका जाऊबाई. तुम्ही कायच ऐकणार नाही. माझ्या पोराच्या बाबतीत तरी मध्ये पडा नको. त्या डॉक्टरांनी काय होऊचा नाही. रघु काका इले की सगळा बरोबर होईल. इनफ. तुम्हाला कळत कसं नाहीये? अशाने गणेशला अजून त्रास होईल. काही एक त्रास होतो नाही. रघु काका मी पाया पडतोय तुमच्या. माझ्या गणेशाक वाचवा. ते का त्याच्या पायावर उभो करा. तुम्ही सांगशाल ते सगळे उपाय करूक मी तयार असे. पण माझो लेक बरो होऊक होयो.
मी सांगितलेलं ना तुमका, एक दिवस या रघु काकाच्या पायाकडे होता लागताला तुमका. माफ करा अंका. मोठ्यांकडून झालेल्या चुकीची शिक्षा पोरांका नको. करीन, सगळा व्यवस्थित करीन. मी म्हटलेलं आहे मा तुमका, या घरातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर मरण फिरता. चिंधड्या उडतीत. आता गणेश घरात इला, पण मृत्यू प्रत्येक माणसाच्या डोक्यावर फिरता असं माका दिसता. त्याचा जीव वयवा तू वाट बघता, पण हो रघु काका असताना तो कोणा घात लावतो नाही. गणेशात तो हात सुद्धा लावतो नाही. एक काम करा, त्याला उठवून बसा. भाऊजी काय करताय? असं बसून त्याला त्रास होईल, जखम झालीये त्याला. माधवराव, मधी मधी कोणाक बोला नको म्हणून सांगा. निलिमा वाईस गप राव ग. आई, अहो गणेशला होणारा त्रास दिसत नाहीये का तुम्हाला? होईत, सगळ्या कमी होईत. थोडी कळ सोसात तो. यांनी काही होणार नाहीये. काय झाला तर बघतात ना माधवराव. या पोरासाठी मी हा इलय, नाही तर इलं नसतंय. आता तरी विश्वास ठेवा. तुमच्या घरातली माणसा शोधलाय होती मा. या कसा होता, कित्या होता, खेनी होता, पण कळाक नाही, शोध लागाक नाही. शेवटा रघु काकाकडे येऊचाच लागला मा. मी कोणालाही बोलवलेलं नाही आणि माझं मत अजूनही तेच आहे. ते बदलणार नाही. रघु काका, तुम्ही काय तर करा. आमचा विश्वास आहे तुमच्यावर. असे झाडावर डोळे वटारून कित्या बघतस बा. खाली ये गो, आत ये. काहीतरी भयंकर असा, काहीतरी भयंकर असा ह्या माझ्याकडसून होता नाही. या काय म्हणतास? तुमच्यात जमणार नाही. तुम्हीच बरा करशाल माझ्या लेकराक. माझ्याकडसून भय होता नाही. या ह्या काहीतरी भयंकर वाईट असा, या ह्या खूप भयंकर असा. या अरे देवा, गणेशा.
दत्ता, हे दत्ता, काय झालं रघु काका? अरे मका जरा घराकडे सोड. ह्या वाईट हा काहीतरी भयंकर हा, खूप भयंकर असा ह्या. मका घराकडे सोड.